अयोध्या श्रीराम इंटरनॅशनल एअरपोर्टची लोकार्पणा आधी झाली चाचणी। अयोध्या एअरपोर्टवर विमानाची झाली चाचणी। रनवेवर उतरवण्यात आलं विमान। अयोध्येमधील प्रभू श्रीरामाच्या सध्याच्या मंदिरातील दर्शन पूजा 20 जानेवारीपासून बंद। सध्याच्या मंदिरातून प्रभू श्रीरामांची बालमूर्ती स्थापित करण्यासाठी 20 जानेवारी ते 22 जानेवारी या कालावधीत पूजा बंद राहणार। धुक्यामुळे दिल्लीमध्ये 333 विमानांच्या उड्डाणांना उशीर, तर महाराष्ट्रातून धावणाऱ्या रेल्वे गाड्यांना 7.5 तासांपर्यंत उशीर। नवी दिल्लीत पारा घसरला, सगळीकडे धुक्याचं साम्राज्य। नागरिकांना धुक्यातून काढावी लागतीये वाट। उत्तर प्रदेशच्या गोरखपूरमध्ये थंडीची लाट, थंडीपासून बचाव करण्यासाठी नागरिकांची शेकोटी भोवती गर्दी, मोठ्या प्रमाणावर धुकंही। मानवी तस्करीच्या संशयामधून फ्रान्समध्ये 3 दिवसांपासून थांबवलेलं विमान मुंबईत दाखल। 303 पैकी 276 भारतीय प्रवासी मायदेशी परतले। मानवी तस्करीच्या आरोपांमुळे फ्रान्समधून भारतामध्ये पाठवलेल्या विमानातून प्रवाशांना एअरपोर्टवरून पाठवलं माघारी। कोरोनाचा नवा व्हेरिएंट JN1 सारखा रंग बदलत असून वेगानं पसरतोय। आवश्यक खबरदारी घेण्याचा जागतिक संघटनेचा इशारा। देशामध्ये कोरोनाचं संकट वाढू लागलं। गेल्या 24 तासात 628 नव्या रुग्णांची नोंद। ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 4000च्या वर। JN व्हेरिएंटचे 63 नवे रुग्ण। देशामध्ये कोरोनाची चिंता वाढली। कर्नाटकमध्ये 3 JN1 बाधित रुग्णांचा मृत्यू, तर देशभरातील कोरोना रुग्णसंख्या 4054 वर। उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुणे दौऱ्यावर। खासदार अमोल कोल्हेंच्या मतदारसंघातील मांजरी पुलाची अजित पवारांकडून पाहणी। आजचा पुणे दौरा पूर्वनियोजित होता। अमोल कोल्हेंना दिलेल्या आव्हानाचा आणि दौऱ्याचा संबंध नाही। पुणे दौऱ्यावर अजित पवारांचं स्पष्टीकरण। अमोल कोल्हे शरद पवारांच्या भेटीला, अजित पवारांच्या आव्हानानंतर आजच्या भेटीला महत्त्व। उपमुख्यमंत्री अजित पवार पाहणी करण्यासाठी पुणे इथल्या पोलीस आयुक्त कार्यालयात पोलीस आयुक्त रितेश कुमार, सहाय्यक रामनाथ पोकळे आणि इतर पदाधिकाऱ्यांसोबत केली चर्चा। आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला 350 ते 450 जागा मिळतील। अभिनेते नाना पाटेकर यांनी एका हिंदी वृत्तवाहिनीशी बोलताना व्यक्त केलं भाकेत। तसंच भाजपला पर्याय नाही आणि मोदीच तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार असल्याचंही केलं वक्तव्य। मनोज जरांगेंच्या मुंबई दौऱ्याचा एक्सक्लुझिव्ह प्लॅन ABP माझावर। 10 लाख वाहनं घेऊन मोर्चा मुंबईत धडकणार। दौऱ्याचा खर्च सगळे गावकरी मिळून करणार। काँग्रेसच्या नागपुरामधील सभेसाठी प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या नेतृत्वात 80 सदस्यांची समिती स्थापन। 28 डिसेंबरला काँग्रेसची है तैयार हम रॅली। सुनील केदार यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होण्याची शक्यता। जामीन मिळावा आणि न्यायालयानं त्यांना सुनावलेली शिक्षा स्थगित करावी यासाठी केदार यांची याचिका। अपिलाची कोणतीही संधी न देता विधानमंडळानं सुनील केदार यांची आमदारकी रद्द केली। सत्ताधाऱ्यांना 1 आणि विरोधकांना 1 असा न्याय देण्यास भाजप यंत्रणांना भाग पाडतंय का? रोहित पवारांचा सवाल। अयोध्येमध्ये राम मंदिर व्हावं हे बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्ण केलं। डोंबिवली जिमखाना उत्सवात बोलताना मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य। नागरिकांना चांगले रस्ते, पाणी, दिवाबत्ती आणि सेवा मिळाल्या पाहिजेत। नागरिकांसाठी विकास कामं करताना निधी कमी पडणार नाही। कल्याण महोत्सवात बोलताना मुख्यमंत्र्यांचं आश्वासन। राज्यामध्ये काँग्रेसपेक्षा MIM हा मोठा पक्ष। आता तरी आमच्यासोबत आघाडीचा विचार करा। इम्तियाज जलील यांचा काँग्रेस राष्ट्रवादीला पुन्हा आघाडीचा प्रस्ताव। आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यातील 50% म्हणजे सुमारे 50,000 मतदान केंद्रांवर मतदानाच्या दिवशी व्हिडिओ चित्रीकरण करण्यात येणार। त्यासाठी मंत्रालयात मध्यवर्ती केंद्र स्थापन केलं जाणार असून त्याची जबाबदारी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यावर। 2024 लोकसभा निवडणुकीवरती ABP न्यूज सी वोटरचा पहिला ओपिनियन पोल। सर्व्हेमध्ये सलग तिसऱ्यांदा मोदी सरकार सत्तेवर येण्याचा अंदाज। एनडीएला 295 ते 335 जागा, तर इंडिया आघाडीला 165 ते 205 जागा मिळण्याचा अंदाज।
विरोधक हे कुठल्या तरी एखाद्या जमिनीवरती जातात आणि अधिकाऱ्यांना बोलावतात आणि फोटो काढतात, मात्र त्यांना सर्व्हे कसा केला जातो हेच माहीत नाही. रोहित पवारांची भाजप आमदार राम शिंदेंवर टीका. राम शिंदे MIDCसाठी जागा सुचवावी म्हणून घेतात नागरिकांची बैठक. म्हाडाच्या कोकण मंडळाच्या 2970 घरांसाठीची सोडत तारीख अजूनही जाहीर नाही. 13 डिसेंबरला होणारी सोडत पुढे ढकलण्यात आलेली होती. सोडतीची तारीख कधी जाहीर होणार याकडे नागरिकांचं लक्ष. राज्यभरामध्ये दत्त जयंतीचा उत्साह. नृसिंहवाडीमध्ये जन्म सोहळा. अक्कलकोटच्या स्वामी समर्थ मंदिरातही भक्तांची गर्दी. नंदुरबारच्या सारंगखेडा इथल्या दत्त मंदिरात दत्त जयंतीचा उत्साह. 15 दिवस देशभरातील भाविक एकमुखी दत्ताच्या दर्शनासाठी हजेरी लावतात. दत्त जयंती निमित्तानं कोल्हापूरच्या नृसिंहवाडीमध्ये भक्तांची मांदियाळी. राज्यभरामधून मोठ्या संख्येनं भाविक नृसिंहवाडीमध्ये दाखल. कोकणामधील प्रसिद्ध आंगणेवाडीच्या जत्रेची तारीख ठरली. आंगणेवाडीची जत्रा 4 फेब्रुवारीऐवजी 2 मार्चला होणार. गेल्या 3 ते 4 दिवसांपासून नाशिकमधील तापमानामध्ये घट. नाशिकमध्ये 12.5 अंश तापमानाची नोंद, तर निफाडचा पारा 8.7 अंशांवर. महाराष्ट्रामध्ये सध्या 4 वंदे भारत ट्रेन सुरू असून आणखी 2 वंदे भारत ट्रेन मिळणार. या दोन्ही गाड्या मध्य रेल्वेला मिळणार. IIT मुंबईचा 3 दिवसीय टेक फेस्ट उद्यापासून. यंदाचा टेक फेस्ट हा गूढ क्षेत्र जिथे कल्पना वास्तविकतेला भेटते या संकल्पनेवर आधारित इस्रो प्रमुख डॉक्टर S सोमनाथ, रिलायन्स जिओचे अध्यक्ष आकाश अंबानी महोत्सवात उपस्थितांशी संवाद साधणार. हिंदू राष्ट्रसेनेचे प्रमुख धनंजय देसाई यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल. हिंदू गर्जना सभेमध्ये तलवार बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल. शनी शिंगणापूर देवस्थानच्या कर्मचाऱ्यांचा संप तुर्तास स्थगित. लाल बावटा संघटनेचे उपाध्यक्ष DL कराडांसोबतच्या चर्चेनंतर निर्णय. 4 जानेवारीपर्यंत संप स्थगित करत असल्याची माहिती. शरद पवारांविरोधामध्ये आक्षेपार्ह पोस्ट लिहिणाऱ्या विशाल गोरडे विरोधात गुन्हा दाखल. भावना घाणेकर यांच्या तक्रारीनंतर गुन्ह्याची नोंद. एसटी महामंडळाची बस राहुरीकडून संगमनेरकडे जाणारी बस उलटली. एक्सेल तुटल्यानं बस उलटली. काही शालेय विद्यार्थी किरकोळ जखमी. संगमनेर तालुक्यामधील पिंपरणे गावातली घटना. पुण्याच्या पौड तालुक्यामध्ये मानाच्या बैलाचा सिमेंट मिक्सरच्या धडकेत मृत्यू. संत तुकाराम महाराज आणि श्रीमंत दगडूशेठ गणपतीच्या रथाची सेवा करण्याचा मिळाला होता मान. नंदुरबारच्या सारंगखेडा चेतक फेस्टिवलमध्ये होणाऱ्या अश्वनृत्य स्पर्धेसाठी सूर्या घोडा दाखल. तब्बल 18 प्रकारच्या डान्स स्टेप करणाऱ्या सूर्या घोड्याची जोरदार चर्चा. नृत्याविष्कार पाहण्यासाठी अश्वप्रेमींची गर्दी. भारतीय जनता पक्षाकडून आयोजित 5व्या अटल संस्कृती पुरस्कारांचं पुण्यामध्ये वितरण. ज्येष्ठ गायिका प्रभा अत्रे आणि ज्येष्ठ उद्योजक प्रमोद चौधरी पुरस्कारांचे मानकरी. फडणवीसांच्या हस्ते पुरस्कार प्रदान. भंडाऱ्यामध्ये 2 शेतकऱ्यांनी शेतातील धान पिकाला लावली आग. अवकाळीनं झालेल्या नुकसानाचा सरकार आणि विमा कंपनीकडून मोबदला न मिळाल्यानं शेत जाळून व्यक्त केला संताप. मध्य प्रदेशच्या आग्रा मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील गणेश घाटावर मोठा अपघात. 6 वाहनं एकमेकांवर आदळल्यानं वाहनांना आग. पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू. हिमाचल प्रदेशच्या पाटली कुहल जंगल परिसरामध्ये भीषण आग. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट. ठाण्यातील उपवनमध्ये नाताळ निमित्तानं 25 डिसेंबर ते 31 डिसेंबरपर्यंत वंडरलँड ठाणे या फेस्टिवलचं आयोजन. युवा सेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांच्या वतीनं फेस्टिवलचं आयोजन. लडाखमधील लेहमध्ये भूकंपाचे धक्के. 4.5 रिश्टर स्केल भूकंपाची तीव्रता. जम्मू आणि काश्मीरमधील पुंछमध्ये कथितरित्या लष्कराच्या कोठडीत झालेल्या मृत्यू प्रकरणाची चौकशी सुरू. प्राथमिक चौकशी दरम्यान ब्रिगेडियर हुद्द्याच्या एका अधिकाऱ्याची बदली. 48 राष्ट्रीय रायफल्सच्या अन्य 3 अधिकाऱ्यांवर कारवाई. आर्थिक अडचणीमध्ये सापडलेल्या पेटीएमनं केली 1000 कर्मचाऱ्यांची कपात. पेटीएम कर्मचाऱ्यांच्या खर्चात 10 ते 15% कपात करणार.
ई सिगारेटवर संशोधन करण्यास डॉक्टरांना बंदी. संशोधनासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची परवानगी घेणं बंधनकारक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.